पोहणं म्हणजे पोहणं शिकण्याची गरज का वाटली, एक मी माझा अनुभव सांगते. म्हणजे की रक्षाबंधनचा दिवस होता आणि आम्ही रक्षाबंधन करून येताना रिटर्न नावेत बसल्यावर काय झालं की होडी होती, लाकडी होडी, आणि पाठीमाग खूप जण म्हणजे होडीमध्ये जास्त लोक बसले. होडी जास्त भरल्यानंतर मध्ये आली, एकदम धारेला लागली होडी. आणि त्यावेळेस अचानक पाणी त्यात एक म्हणजे छिद्र असल्यामुळे पाणी जास्त भरलं आणि काय झालं, होडी डगमगायला लागली. त्यामुळे लोक खूप घाबरले आणि मी पण घाबरले, कारण मला पोहता येत नव्हतं. त्यामुळं त्यावेळेस असं वाटलं की बाबा आपल्याला पोहता येत असतं तर मी स्वतःचा जीव वाचवला असता आणि इतरांनाही मदत केली असती. पण काय तसं झालं नाही, कारण मला पोहता येत नव्हतं. सुदैवाने आमची होडी कसं झालं की साईडला लागले, एका साईडला, त्यामुळे आम्ही वाचलो. पण तेव्हापासून ठरवलं होतं की आपल्याला पोहायला आलं पाहिजे. पण आता अशी संधी मिळाली की हे प्रशिक्षण लागलं आपत्ती व्यवस्थापन, त्याच्यामध्ये समजलं की ह्याच्यामध्ये बोटिंग पण चालवायला शिकवतायत आणि पोहण्यासाठी पण शिकवतायत म्हणून. तर माझ्यासाठी खूप छान संधी आहे असं म्हणून मी अगदी पहिल्या शॉटला माझं नाव नोंदणी केलं मी आणि यात सहभाग नोंदवला आहे माझा. आता हे प्रशिक्षण आपत्ती व्यवस्थापन म्हणून जे आम्ही घेतोय ना, त्याच्यामध्ये आम्हाला पोहायला, बोटिंग करायला खूप छान शिकवतात आणि रेस्क्यू ह्याच्यामध्ये पण काम करायला शिकवत आहेत. तर हे ह्याच्यामध्ये स्वतःपुरतंच मर्यादित न राहता इतरांनाही आपण देऊ शकतो, हे पण खूप छान आहे. आणि मला असा अभिमान आहे स्वतःला की त्या सोलापूर टीममध्ये ना, सोलापूर जिल्ह्यातली रेस्क्यू टीम, पहिली रेस्क्यू टीम, त्याची मी सदस्य आहे, याचा मला अभिमान आहे.